नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। महिलांना आर्थिक आधार आणि सशक्तीकरण यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली। या योजनेने महायुती सरकारला भरभरून यश देखील मिळालं आहे। अशातच डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या अखेरीस आला, तर आता जानेवारीचा 7वा हप्ता महिन्याचा मध्य उलटूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। 7वा हप्ता अद्याप न आल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत आहे। अखेर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 7वा हप्ता कधी येणार याबाबत तारखेची घोषणा केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारीपासून 7वा हप्ता खात्यावर जमा होईल असं सांगितलं आहे। जुलैपासून दर महिन्याला वेळेवर पैसे मिळत होते, मात्र जानेवारी महिन्यात योजनेतील 7वा हप्ता जमा होईल का याबद्दल सरकारकडून कोणतीही स्पष्टता नव्हती। तसेच संक्रांतीच्या मुहूर्तावर खात्यावर पैसे जमा केले जातील असं सांगितलं होतं, मात्र संक्रांतीला पैसे आले नाहीत तर आणखी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं म्हटलं। मात्र आता महिलांच्या वाढत्या तक्रारींवर सरकारने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की 26 जानेवारीला 7व्या हप्त्याचं वितरण सुरू होईल। तसेच पुढील 4 ते 5 दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील। सरकारने योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची तपासणी सुरू केली आहे। ज्या महिला योजनांच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना हा लाभ बंद होणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे। यामुळे अनेक शेतकरी महिलांना धक्का बसला आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।